नमस्कार मित्रांनो, गोष्टी शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या व शेतीमध्ये नवीन उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व शेतकरी मित्रांच्या मुलाखती व मार्गदर्शन तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे असे तरुण शेतकरी आहेत, यांनी कांदा उत्पादन आपल्या शेतामध्ये घेतलेले आहेत, त्याबद्दल आपण माहिती घेऊया. आपलं नाव? शुभम विष्णू काळे, पत्ता? राणा मरडगा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. बरं, तर आता हे आपण कांदा पीक घेतलेलं आहे, हे किती एकरवर आहे? 2 एकर. 2 एकरवर. आणि पहिलं पण आपण लावलं होतं का हे? हो. बरं, तर आता हे 2 एकर इकडं बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे कांदा लागवड इकडं केलेली आहे आणि हे आता कांदा उपटणं चालू आहे आणि त्यानंतर इकडं हा ढग मारणं पण चालू आहे. इकडं पण हे बघू शकता क्षेत्र कांद्याचं आहे आणि आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मला सांगा, आता हे जे कांदा पीक आहे याचं नियोजन कसं केलं पहिलेपासून? पहिल्यांदा नांगरून टाकलं, हं. पुन्हा फनकटी केली, पुन्हा डबल ते दांडा मारून घेतली. बरं दांडा मारल्याच्या नंतर शिपलं, शिपून स्प्रिंकलरनं पाणी लावलं 2-2 घंटे. बरं, तर आता हे 2 एकर आपण लावलं तर किती बी लागलं आपल्याला? आम्ही 11.5 किलो टाकलं होतं, कारण पाण्यामुळं काही जळून गेलं. बरं, तर 11.5 किलो टाकलं. निव्वळ बी टाकलं की ते म्हणजे काच्यात मिसळून टाकलं? नाही, निवड बी. निव्वळ बी. बरं, मग आता ही याला 3.5 महिने झाली निघून, आहे की नाही? बरं, तर आपण जे गेल्या वर्षी किती क्षेत्र लावलं होतं कांद्याचं? गेल्या वर्षी 2.5 एकर होतं, नवीन असल्यामुळं. नवीन असल्यामुळं. बरं, मग याला खत नियोजन, फवारणी वगैरे कशी केली पहिल्यापासून कांद्याला? पहिल्यांदा खत टाकलं, हं. पुन्हा डबल मग काही फवारणीतून खत घातलं काही. बरं, आणि पाणी किती वेळेस दिलं बरं याला पाणी अंदाज? पाणी कमीत कमी 10-15 वेळेस झाले असेल. 10-15. दांड पाणी स्प्रिंकर? स्प्रिंकलरनं दिलं, दांडपाणी नाही दिलं. म्हणजे स्प्रिंकरनं द्यायची गरज आहे की नाही? दांडपाण्यानं द्यायची दांडपाणी बी जमते. जमते. बरं, मग स्प्रिंकरनं काय फरक जाणवते की दांडपाण्यानं असं काही? दांडपाण्यानं जरा चांगले राहते. चांगला राहते. हां, बरं, तर मग कमी असल्यामुळे स्प्रिंकलरनं दिलं. हां, तर आता हे 2 एकरमध्ये आता तुम्ही गेल्या वर्षी 2.5 एकर होतं, तर किती उत्पन्न झालं होतं? म्हणजे गेल्या वर्षी नवीन असल्यामुळे थोडं कमी झालं, 200 टन झालता. हां, यावेळेस 250-300 टन होईल. अपेक्षा आहे की नाही? बरं, तर मग एकंदरीत किती खर्च झाला असेल अंदाज? 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये. कांदा कापण्या हे ते सगळं. बरं, तर बी केवढ्या किलो भेटे याचं? 2500 रुपये. 2500 रुपये किलो. पंचगंगा. पंचगंगा. पंचगंगा म्हणजे आता प्रत्येक सीझनचं अलग कांदा राहते काय? हां, आता हे पंचगंगा आहे की नाही? हिवाळी. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे पंचगंगा कांदा आहे आणि हिवाळी बाग आहेत. आणि उन्हाळ्यात पण लावतात काय? उन्हाळ्यात जमते, मग पाण्यासाठी पाणी जास्त लागतं. पाणी जास्त लागलं आहे की नाही? बरं, तर बघू शकता अशा प्रकारे यांचं नियोजन आहे. आणि परत कांदा पीक तुम्हाला असं का वाटलं निवडावं? यारान थोडा हलका आहे, हां हां, त्याच्यात हरभरा येत नाही. असं का? उधळून जाते, त्याच्यामुळे कांद्याचं नाही. म्हणजे हरभरा लावून लावून आता तुम्हाला वाटलं काहीतरी नवीन पीक घ्यावं. हां. बरं, तर मग याच्यामध्ये एकसारखं टिकून राहावं लागते का? राहणं लागते, वानेराचा ह्याचा त्रास. वानेराचा आहे? म्हणजे जंगली प्राणी वानेराचा फक्त आहे की नाही? वानेर खातात? वानेर, डुकरं. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे यांचं नियोजन आहे. आणि आता हे कांदा बघू शकता अशा सरी मारून ठेवलेले आहेत. आता हे पात खुडून कांदा इकडे टाकायचा का? सुकल्याच्या नंतर. पाच सुकली की इकडे टाकायचं. तर मग आता याची विक्री कुठं करायची काय? व्यापाऱ्याला दाखवायच्या, व्यापारी जागेवर गाडी करणार. बरं, म्हणजे गेल्या वर्षी तुमची व्यापाऱ्याला जागेवून दिलं तर? हो. बरं, मग आता काय मार्केट काय चालू आहे सध्या यायचं सध्या 10-15 रुपये चालू आहे. ठोकमध्ये? बरं, व्यापारी इथं येऊनच नेतात? हो. बरं, तर म्हणजे नेमकं शेती आता हे आपल्याला कमी म्हणजे खर्च आणि उत्पन्न याच्यामध्ये तफावत म्हणजे परवडू शकते हरभरा या पिकात? बरं, तर आपण 2 वर्षापासून करत आहात ना? बरं, तर नक्की शेतकरी मित्रांनो, यांनी आपल्याला कांदा पिकाबद्दल माहिती दिलेली आहे. तर तुमच्या काही समस्या असतील, मनात कमेंट असतील, तर नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.